नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा 20 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे आता प्राजक्ताचा दादा कौस्तुभ याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक करताच वैद्यबुवांना अटॅकचा झटका आल्याने प्राजक्ताच्या कुटुंबावरती मोठा संकटांचा पहाड उभी राहताच आता प्राजक्ता सुलक्षणाची मदत घेणार का, काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता प्राजक्ताबरोबर काल जे काही घडलेलं असतं, आलोकने कसा तिचा गळा दाबलेला असतो, या सगळ्यामुळे आता प्राजक्ता खूप घाबरलेली असते। तेव्हा अंबिका तिची समजूत काढत असते, हे बघ तू आलोकचं हे जे वागणं आहे ना ते मनाला लावून घेऊ नको। त्यावर लगेच आता प्राजू म्हणू लागते, असं कसं म्हणू शकता तुम्ही, ते माझ्याशी कसे वागले तुम्ही बघितलंय ना, बास आता मला या घरात राहायचंही नाही आणि यायचंही नाही। तेव्हा अंबिका म्हणू लागते, हे बघ प्राजक्ता प्लीज, सुलक्षणा ताईंनी तुझ्यासाठी किती काय काय केले, असं नको करू ग। त्यावर प्राजक्ता म्हणू लागते, माझं ठरलंय आता मी या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही, येते मी, असे म्हणत आपली पिशवी घेऊन प्राजक्ता तिकडनं निघालेली असते। त्याच वेळेस आता प्रीती आता बाहेर येते आणि लगेच प्राजक्ताला म्हणू लागते, प्राजक्ता पावसा पाण्याची छत्री आणली असेल ना, जा आणि जर तुला थोडीशी जरी अक्कल असली ना, पुन्हा या घरात पाऊल ठेवू नको। अंबिका आतमध्ये निघून जाते। त्याच वेळेस आता प्रीती म्हणू लागते, हे बघ प्राजक्ता, तू या घरात यायची, माझ्या मुलांना 2-4 तास शिकवायची, यामुळे मला तुझा काहीच प्रॉब्लेम नव्हता। पण मला प्रॉब्लेम काय होता माहिती, तो तुला। हे बघ आमचे आलोक भाऊजी कसे हे तुला अजून माहिती नव्हतं, म्हणून तुझ्या सिक्युरिटीसाठी मी सांगते तू आमच्या घरात पाऊल ठेवू नको। आणि सुलक्षणा मॅडम म्हणजे आमच्या मोठ्या आई, त्या त्यांच्या मुलांचा नातवंडांचा विचार करतात, तसा तू आता तुझा विचार कर आणि शहाणी असशील तर या घराची पायरी चढू नको, लक्षात ठेव। नाहीतर आमचे आलोक भाऊजी कसे आहेत ना हे तुला माहितीच नाही अजून, ते काहीही करू शकतात बरं का। आता प्राजक्ताला धक्का बसतो। तर इकडे आता वैद्यबुवांच्या घरी आता जे काही लग्नासाठी आचारीवाले मंडपवाले जे काही लोक लावलेले असतात, ते सगळे आपलं देणं पैसे घेण्यासाठी आता वैद्यबुवांच्या घरी आलेले असतात। आता मात्र चारुलताला खूपच टेन्शन येतं। आता वैद्यबुवा रूममध्ये येतात। चारू म्हणू लागते, अहो अहो आता एवढे सगळे देणेदार घरात येऊन बसले, आता एवढ्यांना पैसे कुठनं द्यायचे, तो जर नाही पैसे दिले तर खूप मोठा अवघड होईल। आता काय करायचे, कुठनं पैसे आणायचे, आपल्याकडं तर जेवढे होते तेवढे आपण भाग्याच्या लग्नासाठी सगळे पैसे वापरले, आता काय करायचंय। आता वैद्यबुवा पटकन लगेच सोनार काकांना फोन लावतात। तेव्हा सोनार काका विचारू लागतात, मग वैद्यबुवा लग्न कसं झालं, झक्कास झालं असेल ना। त्यावर वैद्यबुवा म्हणू लागतात, सोनार काका मला अजून पैशांची गरज हवी, प्लीज मला पैसे द्याल। हे बघा मला माहिती आहे तुम्ही आधीच खूप पैसे दिले, तुमचंच मला देणं आहे, पण मी ना माझ्या घराचे पेपर ठेवतो, घर गहाण ठेवतो तुमच्याकडे, पण मला पैसे द्या हो। त्यावर लगेच आता सोनार काका म्हणू लागतात, नाही नाही वैद्यबुवा पेपर घेऊन येऊ नका, आम्ही दुकानात नाहीच आहे, आम्ही सगळे गावी आलो आहेत, त्यामुळे तुमची आत्ता तरी काही व्यवस्था होऊ शकत नाही। तेव्हा आता वैद्यबुवा म्हणू लागतात, सोनार काका असं नका करू, तुमच्या भावाला कॉल करून सांगा ना, मी त्यांच्याकडे घराचे पेपर ठेवतो। त्यावर सोनार काका म्हणू लागतात, नाही वैद्यबुवा ते शक्य नाही, आम्ही सगळे गावी आलो, इकडे खूप पाऊस चालू ना, इकडेच अडकलोय, चला ठेवतो फोन। आता लगेच चारुलता फोन बंद झाल्यावरती विचारू लागते, काय झालं, काय म्हणाले, ते देत आहेत ना पैसे। त्यावर वैद्यबुवा म्हणू लागतात, नाही ते इथे नाही आणि ते पैसे नाही देऊ शकत। तेव्हा चारुलता म्हणू लागते, अरे बापरे, एकमेव असेच व्यक्ती होते की जे आपली पैशांची मदत करू शकत होते, आता एवढे पैसे आपल्याला कोण देणार आहे, अशी आता एकही व्यक्ती नाही। जर आपण या लोकांना पैसे दिले नाही तर वाडीत सगळं आपले नाव खराब होईल, हे लोक नाचक्की करतील, सगळे लोक आपले तोंडावरती छितू करतील आणि मग मग काय होणार आहे, एकतर आपल्या मुलीचं लग्न मोडलंय, त्यात एवढं सगळं कर्ज डोक्यावरती, हे लोक इथे येऊन बसलेत, काय करावं काही सुचत नाही आहे। या विचाराने आता चारुलता रडत असते। तर त्यानंतर इकडे आता प्राजक्ता या प्रीतीला म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचं आहे। त्यावर लगेच आता प्रीती म्हणू लागते, म्हणजे आमचे आलोक भाऊजी कसे तुला कळलं ना, त्या दिवशी तुझ्या डोक्यात कुंडी घालायला लागले होते आणि आज तर तुला गळा दाबूनच मारणार होते,
अगं लय सटकतात ते कधी कधी आणि कुणाबरोबर काय करतील याचा भरोसाच नाही. त्यामुळे तू तुझी काळजी घे एवढंच म्हणायचं होतं मला. म्हणून मी तुला या घरात येऊ नको असं वारंवार सांगत होते. आता कळलं असेल ना. त्यामुळे मोठ्या आईंनी किती आग्रह केला ना तरी या घरात येण्याचा प्रयत्न करू नको. शहाणी असशील स्वतःची अक्कल वापर आणि इकडनं निघ. तेव्हा लगेच आता प्राजक्ता तिकडनं निघून जाते. आता प्रीती मात्र खूपच खुश झालेली असते. त्यावर लगेच इकडे आता सगळे देणेदार हॉलमध्ये बसलेले असतात. आई आजी आता त्यांना चहा देते. चहा पिऊन झाला, तुमच्यासाठी काही नाश्त्याला बनवू का? ती सगळी माणसं एकमेकांकडे बघू लागतात. इथे काय आम्ही चहा नाश्ता करायला आलोय? आमचे पैसे आणा लवकर. त्यावर आई आजी म्हणू लागते, पैसे कुठे पळून जाणार आहेत? जावई बापू आतमध्ये गेलेत ना, ते नक्कीच काहीतरी सोय करतील. तोपर्यंत एक चहा घेताल का अजून? त्यावर लगेच आता तिकडे भाग्या आणि दीप्ती उभे असतात. त्याच वेळेस इकडे प्राजक्ता आतमध्ये येते. भाग्या, एवढे सगळे लोक का आलेत घरात आणि मामा कुठे? त्याच वेळेस आता लगेच ते माणसं म्हणू लागतात, ओ ताई जा ना, तुमच्या बाबांना आवाज द्या ना, किती वेळचे आतमध्ये गेलेत, आम्हाला आमचे पैसे हवेत. आता लगेच भाग्या बाबांना आवाज देते. वैद्यबुवा आणि चारुलता बाहेर येतात. आता वैद्यबुवा लगेच हात जोडतच त्या माणसांना म्हणू लागतात, हे बघा मला थोडी मुदत वाढवून द्या. माझ्या मुलीचं लग्न मोडलं हो. आत्ता काही पैशांची सोय नाही होऊ शकत. मला थोडी मुदत हवी. त्यावर लगेच आता त्यातला एक जो आचारी असतो तो म्हणू लागतो, वैद्यबुवा तुम्हाला जर जमत नव्हतं पैसे द्यायला तर एवढा मोठा घाट घालायचंच कशाला? अहो साधं कोर्ट मॅरेज करायचं ना. नव्हते पैसे तर एवढं सगळं कोणी करायला सांगितलं होतं? आणि हे बघा, मी तुमच्या पैशावरती उद्याची ऑर्डर धरलेली. मला त्यासाठीचं सामान खरेदी करायचं आहे. मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत. बाकीचं मी काही ऐकून घेणार नाही. त्यावर लगेच आता आई आजी म्हणू लागते, हे बघा जावई बापू सांगतायत ना, ते लवकरात लवकर देतील तुमचे पैसे. तेवढ्यात लगेच आता चारुलता म्हणू लागते, हो आम्ही नक्कीच पैसे फेडण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ द्या आम्हाला. त्यावर लगेच आता ती लोक म्हणू लागतात, हे बघा तुम्हाला वेळ वगैरे काही भेटणार नाही. आम्हाला आमचे पैसे हवेत म्हणजे हवेत. तेवढ्यात लगेच आता इथे आई आजी म्हणू लागतात, जावई बापू निदान किती पैसे असतील या सगळ्यांचे मिळून? त्याच वेळेस आता प्राजक्ता भाग्याला म्हणू लागते, भाग्या हे बघ माझ्याकडे काही पैसे आहेत, मामाला म्हणावं मी ते पैसे घेऊन येते. त्याच वेळेस भाग्या म्हणू लागते, बाबा हे बघा प्राजू काय बोलते. तेव्हा आता प्राजक्ता काही बोलणार तेच आता बॅग घेऊन घरात आलोक येतो. आलोक आता आपल्या हातातली बॅग टेबलवरती ठेवतो आणि आता लगेच हात जोडतच त्या लोकांना म्हणू लागतो, हे बघा मी वैद्यबुवांचा मुलगा आहे, कौस्तुभ वैद्य. त्यामुळे प्लीज मला ना थोडी मुदत द्या. माझे बाबा ना खूप चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहे. अहो ते लवकरात लवकर तुमचे पैसे फेडतील. त्यामुळे प्लीज आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या ना. एकतर माझ्या बहिणीचं लग्न मोडले हो, त्यामुळे हा सगळा पसारा लांबला आहे. त्यावर लगेच आता ती कामगार लोक म्हणू लागतात, हे बघा तुमचं लग्न मोडलं आहे, मग त्याची शिक्षा आम्ही का बघायची? आम्हाला आमच्या कामाचे पैसे हवेत. एकतर 200 माणसांचं जेवण बनवायला सांगितलं आणि 100 वाढव जेवणं करून गेलीत. या सगळ्याचा खर्च किती असतो तुम्हाला माहिती आहे? आम्हाला आमचे पैसे हवेत. तेव्हा लगेच आता कौस्तुभ भडकतो, हे बघा माझे वडील मोठे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांचं मोठं नाव आहे, हे आमचं घर आहे, आम्ही इथेच राहतो, आम्ही तुमचे पैसे घेऊन पळून जाणार नाही आहोत. त्यावर लगेच आता त्यातला एक कामगार म्हणू लागतो, कालच आलात की पळून त्या लग्नाच्या ठिकाणाहून? अहो मग तेव्हाच जर तुम्ही चोर नव्हता तर कशाला पळायचं? आमचे बिल फाडायचे आणि मग यायचं की. आता मात्र कौस्तुभला खूपच राग येतो. त्यावर लगेच आता कौस्तुभ म्हणू लागतो, हे बघा सांगितलं ना, आम्हाला चोर म्हणायचं नाही, आम्ही काही चोर नाही आहोत, आम्ही तुमचे पैसे देणार आहोत. तेवढ्यात लगेच आता तो आचारी उठणार. तेच आता त्याचा टेबलला धक्का लागतो आणि कौस्तुभने जी बॅग आणलेली असते ना ती खाली पडते. तर त्यात खूप सारे पैशांचे बंडल असतात. आता मात्र हे पैसे बघून सगळेजण खूपच खुश होतात. तर त्याच वेळेस इकडे आता सूर्यवंशींच्या घरात सुलक्षणा आता बाहेर येते. कुठे गेली? प्राजक्ता निघून गेली? अशी कशी गेली? हे बघ सगुणा, तुम्ही तिला जाऊच का दिलं? त्यावर सगुणा म्हणू लागते, मॅडम तिच्याबरोबर जे काही झालं त्यानंतर ती खूप भडकली. आता ती पुन्हा येईल असं वाटत नाही. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, नाही नाही असं करून चालणार नाही. प्राजक्ता पुन्हा या घरात आलीच पाहिजे. सगुणा तू लगेच तिच्या घरी निघ, तिची माफी माग. मग तिकडे काय झालं काय नको मला सगळं कळव. त्यावर सगुणा म्हणू लागते, मॅडम पण ती कसं ऐकून घेईल माझं? ती नाही येणार.
त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, सांगितलं ना तेवढंच करायचं, तू निघ तिच्या घरी. आता सगुणा लगेच प्राजक्ताच्या घराकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता एवढे पैसे बघताच लगेच आता पटकन कौस्तुभ ती बॅग उचलतो. आता लगेच सगळे ते लोकही खूप खुश होतात आणि वैद्यबुवा म्हणू लागतात, वा कौस्तुभ, दरवेळेस प्रत्येक वेळेस तू पैसे घेऊन मदतीला येतो. साखरपुड्यातही ऐन वेळेस तू अशीच मदत केली होती. आत्ताही बापाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला. बरं झालं तू पैशांची व्यवस्था केली. आत्ता कुठे जीवात जीव आला. चारुलताई आता आपल्या मुलाचं कौतुक करू लागते, कौस्तुभ, तू ऐन वेळेस पैसे आणून खूप मोठं काम केलंय. आता लगेच आई आजी म्हणू लागते, हो माझा नातू हायच करता धरता हुशार. मी या लोकांना सांगत होते पैशांची व्यवस्था होणार आहे, पण यांना दम कुठे निघतो. त्याच वेळेस आता लगेच तृप्ती येते आणि कौस्तुभला बाजूला ओढते. ओ, तुम्ही हे पैसे देणार नाही आहे, ते आपले पैसे सांगा ना त्यांना. तेवढ्यात लगेच आई आजी येते, तू त्याला फूस लावू नको आणि ती इकडे बॅग. आता कौस्तुभला काही बोलायच्या आधी आई आजी आणि कौस्तुभ दोघेही बॅग ओढू लागतात. तेवढ्यात लगेच आता दरवाजात इन्स्पेक्टर साहेब आणि कौस्तुभचे बॉस आलेले असतात. हा असतो कौस्तुभ वैद्य, यानेच माझे पैसे चोरलेत. आता सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हवालदार राजगुरू, चला पटकन याच्या हातात बेड्या ठोका. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर वैद्य भाऊ म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा मुलगा चोरी करू शकत नाही. चारुलताई आता इन्स्पेक्टर साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करते. त्यावर लगेच आता प्राजक्ता म्हणू लागते, हो माझा दादा चोर नाहीये, तो चोरी करू शकत नाही. पण कौस्तुभ एक नाही दोन नाही गप्प. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणू लागते, कौस्तुभ अरे तू काहीतरी बोल ना. त्यावर लगेच आता त्याचे बॉस म्हणू लागतात, मी सांगतो तो का गप्प आहे, कारण त्याने हे पैसे माझ्या ऑफिसमधनं चोरले. आज आमच्या ऑफिसमध्ये कलेक्शन डे होता, त्यामुळे सॅम्पल बघण्यासाठी खूप सारे MR लोक येतात आणि मग ते पेमेंट करून जातात. आणि हे सगळे पैसे ऑफिसमध्ये मी माझ्या लॉकरमध्ये ठेवतो आणि मी लॉकरला जो पासवर्ड टाकतो तो याने बघितला होता आणि म्हणूनच यानेच ते पैसे चोरलेत, मला माहिती आहे. मी त्यामुळेच याला अटक करण्यासाठी आलो आहे, आता सड जेलमध्ये. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चला रे बेड्या ठोका याला. त्याच वेळेस वैद्य भाऊ म्हणू लागतात, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, माझा मुलगा चोरी करू शकत नाही. आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुमच्याकडे काही पुरावा आहे का की चोरी कौस्तुभनेच केली. त्यावर लगेच आता त्याचे बॉस म्हणू लागतात, हो आहे की पुरावा. आता इन्स्पेक्टर साहेब पटकन मोबाईल घेऊन आता वैद्यभुवांसमोर येतात. तुम्हाला पुरावा हवा आहे ना, घ्या. ह्याच पुराव्याच्या आधारावरती तुमच्या मुलाला पकडायला आलो आहे आम्ही. आता लगेच CCTVचं जे फुटेज असतं, आता तो व्हिडिओ इथे इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना दाखवू लागतात. त्यात आता हे कौस्तुभचे बॉस जे असतात ना, ते त्यावरती ओरडत असतात, तुला वेळेवरती काम करता येत नाही आहे का, हे बघ सगळं काही काम वेळेवरती व्हायला पाहिजे. तेवढ्यात लगेच आता स्टाफमधला एक व्यक्ती केबिनमध्ये येतो आणि बॉसला म्हणू लागतो, सर सॅम्पल झालेत आता रेडी आणि त्या सगळ्यांना आवडलेत, हे बघा त्यांनी पेमेंट पण केले. आता ते बॉस लगेच ते पैसे घेतात आणि आपल्या लॉकरमध्ये ठेवायला जातात. त्यांनी जो आता कोड टाकलेला असतो तो आता या कौस्तुभने बघितलेला असतो. तो एकटक आता त्या पैशांकडे बघू लागतो. त्याच वेळेस त्याचे बॉस म्हणू लागतात, चल जा, लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे. आता बॉस सगळे जिकडे तिकडे झाल्यानंतर जेव्हा ऑफिस सुटण्याची वेळ होती तेव्हा बरोबर संधी साधून कौस्तुभने आपल्या अंगात एक जर्किन घातलेलं असतं. त्याचा चेहरा काही दिसत नाही, पण त्या CCTV फुटेजमध्ये हीच बॅग असते आणि हे पैसे कौस्तुभनेच चोरलेत असा आता या पोलिसांचा हा पुरावा असतो. त्यावर वैद्यबुवा म्हणू लागतात, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही दाखवलंय पण यात कौस्तुभचा चेहरा दिसलाच नाहीये, त्या माणसाचा चेहरा कुठे दिसतोय. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणू लागते, हो हा माझा कौस्तुभ नाहीच आहे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बॅग हीच आहे ना, पण हीच बॅग आहे आणि यात पैसे पण आहे. त्यावर लगेच आता प्राजक्ता म्हणू लागते, मग जगात काही अशी एकच बॅग सारखी असेल का, अनेक बॅगा असतील, दुसरा कोणीतरी असेल. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अजिबात नाही. आता जर तुम्हाला तुमच्या मुलाला सोडवायचं असेल तर कोर्टातच यायचं. तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेबांनी कौस्तुभच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. ते आता ओढतच त्याला बाहेर घेऊन येतात. तृप्ती लगेच इन्स्पेक्टर साहेबांसमोर येते, हे बघा मी हात जोडते, माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका, मी पाया पडते. त्यावर चारुलताई आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर गाराणं करत असते.
तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा सरकारी कामात दखल आणू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. जाऊ द्या मला, हा चोर आहे आणि आता याला जेलमध्ये जावंच लागेल. त्याच वेळेस सगुणा तिकडे येते. आता जो काही तमाशा चालू असतो तो बघून आता सगुणा तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारू लागते, नेमकं काय चाललंय. त्यावर लगेच आता त्यातला एक दादा सांगू लागतो, अहो ती प्राजक्ता आणि भाग्य आहे ना, तिच्या भावाला इन्स्पेक्टर साहेब घेऊन चालले. त्याच्या ऑफिसमध्ये त्यांनी चोरी केली, त्याचा आळ घेतलाय बॉसने, म्हणून त्याला अटक झाली. आता मात्र सगुणा पटकन सुलक्षणाला फोन करते आणि इकडे जे काही झालंय ते सगळं काही कळवते. सुलक्षणाला तर धक्का बसतो. तर त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब आता कौस्तुभला घेऊन गेलेले असतात. आता तृप्ती त्यांच्या पाठोपाठ धावत जाणार. तेच प्राजू म्हणू लागते, थांब वहिनी मी पण येते. दोघी आता तडक पोलीस स्टेशनला निघालेले असतात. पण वैद्यबुवांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो, कारण सगळ्या वाडीसमोर नाचक्की झालेली असते. लोक आता नको नको ते बोलायला सुरुवात करतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता प्राजक्ता आणि तृप्ती दोघेही पोलीस स्टेशनला आलेले असतात. हे बघा आम्हाला कौस्तुभला सोडायचंय, त्याला बेल मिळेल का. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अजिबात नाही, हाच चोर आहे आणि आमच्याकडे ठोस पुरावा आहे. त्यामुळे आता उद्या तुम्ही कोर्टातच भेटा. जर हा कोर्टात चोर आहे हे सिद्ध झालं, तुम्ही काही पुरावा आणू शकला नाही, तर मग याला 10 वर्षाची जेल तर नक्कीच होणार. बघा तुम्हाला पुरावा शोधता येत असेल, सापडत असेल तर बघा. त्यावर लगेच आता प्राजक्ताला आणि तृप्तीला तर धक्का बसतो, 10 वर्ष जेल. आता इकडे घरी मात्र वैद्यबुवांना खूप टेन्शन आल्यामुळे एकतर मुलीचं लग्न जमलं होतं ते मोडलं आणि त्या लग्नाचं एवढं खर्च, त्यात मुलाला पोलिसांनी अटक केली. या सगळ्या टेन्शनमुळे आता वैद्यबुवांना अटॅकचा झटका येतो. ते धपकन खाली पडतात. प्राजक्ताच्या कुटुंबावरती मोठं संकट आलेलं असतं. पण आता या सगळ्यात ती सुलक्षणा मॅडमची मदत घेणार का, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला नक्कीच आवडेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.